नमस्कार. एक असा प्रश्न विचारला जातो की अँथ्रोपॉलॉजी हा ऑप्शनल अर्थात मानवशास्त्र हा वैकल्पिक विषय फक्त बायोलॉजी बॅकग्राऊंडचे विद्यार्थीच घेऊ शकतात का? तर त्याच्याबाबत थोडीशी आपण चर्चा करूया. लक्षात घ्या, अँथ्रोपॉलॉजीचे 4 पार्ट्स आहेत. सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी, त्याच्यानंतर आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी, लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी आणि बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी. त्यामुळे पूर्णपणे बायोलॉजी ओरिएंटेड हा विषय नाही, तर माणसाला समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करतो. सामाजिक सांस्कृतिक दृष्टीने, भाषिक दृष्टीने, आर्किओलॉजीच्या दृष्टीने आणि बायोलॉजीच्या दृष्टीने. आणि त्याचसोबत बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी ही बायोलॉजी नाही आहे, लक्षात घ्या. अँथ्रोपॉलॉजीचा अप्रोच हा बायोकल्चरल आहे. बायोकल्चरल म्हणजे काय? एखादी बायोलॉजिकल इव्हेंट कल्चरनी कशी इन्फ्लुएन्स होते, ॲट द सेम टाइम कल्चर माझ्या बायोलॉजीला कशा प्रकारे इन्फ्लुएन्स होतो, असा सर्वसमावेशक दृष्टिकोन अँथ्रोपॉलॉजीचा आहे. म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा आपल्याला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण ग्रोथ अँड डेव्हलपमेंटवरती इम्पॅक्ट करणारे सांस्कृतिक सामाजिक घटकांचा अभ्यास करणार. मेनार्क अर्थात पहिली मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग वुमेनमध्ये पहिलं मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होण्याची प्रक्रिया, याच्यात कल्चरचा रोल काय आहे, कल्चर कशा प्रकारे ह्याच्याकडे बघतं, हा सगळा दृष्टिकोन अँथ्रोपॉलॉजीमध्ये आहे. त्यामुळे फक्त बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी असं त्याचं बायोलॉजी असं त्याचं हे होत नाहीये. बायो कल्चरल किंवा कल्चरच्या पर्स्पेक्टिव्हने बायोलॉजीकडे बघणं हे त्याच्यामध्ये येतं. ॲट द सेम टाइम बायोलॉजीच्या काही टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहीत असतील तर अँथ्रोपॉलॉजीमध्ये थोडाफार फायदा होत असला तरी खूप सारं टेक्निकल तुम्ही लिहिलं, कारण डिसिप्लिनची रिक्वायरमेंट फक्त टेक्निकल नाही आहे, त्याला बॅकग्राऊंडमध्ये कल्चरचा आधार तुम्हाला द्यायचा आहे. एखादं डिसीज होताना त्याच्या कल्चरल फॅक्टर आहेत का हे अँथ्रोपॉलॉजी बघते. त्याच्यामुळे खूप टेक्निकल लिहिलं तर उलट बॅकफायर होऊन कमी मार्क्स पण मिळू शकतात. त्यामुळे प्लेन उत्तर द्यायचं झालं तर अँथ्रोपॉलॉजी फक्त बायोलॉजी बॅकग्राऊंडचे लोक घेऊ शकतात का? तर बायोलॉजी बॅकग्राऊंडच्या लोकांना थोडाफार फायदा असला तरी फार मोठा फायदा नाही. आणि कोणत्याही बॅकग्राऊंडचे लोक याचे 4 पार्ट्स असल्यामुळे याला निश्चितपणे घेऊ शकतात. धन्यवाद.